Hello everyone. In this session, we are going to discuss new topic in C programming language as array. Array is the most important concept from the point of view of data structure and as well as in C programming language or any other programming language. ठीक आहे. The concept of pointer is applicable in all programming language. पहिली गोष्ट सी मध्येच array असं काही नसतं, तर ऑलमोस्ट सगळ्याच लँग्वेजेसमध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये ॲरे हा कन्सेप्ट सेम असतो. ठीक आहे, सेम असतो म्हणजे काय, सिंटॅक्टिकली तिकडे चेंज होतात, सिंटॅक्टिकली चेंजेस होऊ शकतात, पण कन्सेप्च्युअली ॲरे इज सेम इन ऑल द प्रोग्रामिंग लँग्वेजेस. ॲरे तर बघा, ॲरे म्हणजे काय, तर ॲरे इज कन्सिडर ॲज डिराइव्ड डेटा टाईप इन ऑल द प्रोग्रामिंग लँग्वेजेस. आता डिराइव्ड डेटा टाईप म्हणजे काय, तर बघा एक असा डेटा टाईप जो की एक असा डेटा टाईप जो की बनलेला आहे प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स पासून. ठीक आहे, प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स पासून जे जे डेटा टाइप्स बनतात तर ते असतात डिराइव्ड डेटा टाईप. त्याचमध्ये ॲरे हा एक आहे, ॲरे. ठीक आहे, तर बघा व्हॉट इज ॲरे. ॲरे इज डिराइव्ड डेटा टाईप इन ऑल द प्रोग्रामिंग लँग्वेजेस. ॲरे हा एक डेटा टाईप आहे, म्हणजे काय, टाईप ऑफ डेटा. आता डेटा टाईप म्हणजे काय, तर ज्या प्रकारचा आपल्याला डेटा पाहिजे आहे तर त्याला म्हणतात डेटा टाईप. डेटा टाईप म्हणजे काय, टाईप ऑफ डेटा. ठीक आहे, आणि ॲरे हे एक डेटा स्ट्रक्चर पण आहे. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, तर आपला डेटा आपण कसा ठेवतो आहे तर त्याला म्हणतात डेटा स्ट्रक्चर, आणि ॲरे हे एक आहे वन ऑफ द टाईप ऑफ डेटा स्ट्रक्चर. ठीक आहे, तर बघा ॲरे म्हणजे काय. ॲरे इज सच अ डेटा टाईप विच कॅन स्टोअर होमोजिनियस एलिमेंट्स टुगेदर. बघा आपण ॲरेची डेफिनेशन बघू काय आहे. ॲरे इज data type which stores homogeneous elements म्हणू आपण त्याला, elements together. होमोजिनियस एलिमेंट्स टुगेदर म्हणजे काय, तर बघा इन केस ऑफ ॲरे आपण एका नावाच्या खाली मल्टिपल्स व्हॅल्यू ठेवू शकतो, मल्टिपल व्हॅल्यूज ठेवू शकतो. म्हणजे काय, सपोज मी इथे एक इंट घेतला ए इज इक्वल टू 10 आणि मला जर 10 व्हॅल्यू म्हणजे अजून 10-12 व्हॅल्यू स्टोअर करायच्या आहेत, तर मग मी काय प्रत्येक वेळेस असं करायला पाहिजे का की इंट ए इज इक्वल टू 10, मग इंट बी इज इक्वल टू 20, मग इंट सी इज इक्वल टू 30, इंट डी इज इक्वल टू 40. तर हे करणं मी जर मला 1000 व्हॅल्यू ठेवायचे असेल तर मी प्रत्येक वेळेस हे करणं काही इफिशियंट वे नाही आहे. तर मग माझ्याकडे एक ऑप्शन आहे, ते म्हणजे आहे ॲरे. ठीक आहे, तर इन केस ऑफ ॲरे मी काय करू शकते, एकाच नावाखाली म्हणजे एकाच नावाला रिप्रेझेंट करणाऱ्या मल्टिपल व्हॅल्यूज मी तिथे स्टोअर करू शकते. म्हणजे कसं बघा, इंट ARRAY ॲरे मी जर असं घेतलं आणि त्याच्यामध्ये मी मल्टिपल व्हॅल्यूज ठेवल्या बघा, 10, 20, 30, 40, 50 अँड सो ऑन, तर हे जास्त कन्व्हिनियंट नसेल का, तर त्याच्यासाठी असतो ॲरे. ठीक आहे, तर मग ॲरे हा काय डेटा टाईपच आहे. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये पण आपण डेटा स्टोअर करतो आहे, पण थोडीशी डिफरंट मेथड आहे डेटा स्टोअर करण्याची. ठीक आहे, आणि आता इथे होमोजिनियस असा शब्द आलेला आहे बघा, होमोजिनियस म्हणजे काय, तर आपण जो ॲरे बनवतो आहे त्याच्यामध्ये जे इलेमेंट्स आहे ते एका डेटा टाईप्सचे असणार आहे. ठीक आहे, मी जर इंटिजर घेतला तर सगळे इंटिजरच असायला पाहिजे, जर मी कॅरेक्टर घेतला तर सगळे कॅरेक्टर असायला पाहिजे, जर मी फ्लोट घेते आहे तर मग सगळ्या व्हॅल्यू तिथे फ्लोटच पाहिजे. ठीक आहे, तर हा त्याचा पॉइंट आहे. ठीक आहे, देन थोडंसं परत एकदा रिवाइज करू की ॲरे म्हणजे काय. ठीक आहे, तर बघा पहिला पॉईंट, ॲरे इज डिराइव्ड डेटा टाईप इन सी प्रोग्रामिंग लँग्वेज. तो काय आहे, डिराइव्ड डेटा टाईप आहे. डिराइव्ड डेटा टाईप म्हणजे काय, तर प्रिमेटिव्ह कडनं आलेला जो डेटा आहे तो आपण ॲरेमध्ये स्टोअर करतो. हे झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट की ॲरे हे एक डेटा स्ट्रक्चर आहे. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, तर बघा डेटा स्ट्रक्चर इज कन्सिडर ॲज अ वे ऑफ स्टोरिंग अँड रिप्रेझेंटिंग डेटा, की आपण आपला डेटा कसा ठेवतो आहे आणि तो कसा रिट्राईव्ह करतो आहे, तर ह्या पद्धतीला म्हणतात डेटा स्ट्रक्चर. तर हा एक होमोजिनियस डिराइव्ड डेटा टाईप आहे, नंतर ते एक डेटा स्ट्रक्चर पण आहे. ठीक आहे, तर हे झालं ॲरेबद्दल थिअरॉटिकल पॉईंट. आता
आपण थोडंसं प्रॅक्टिकली प्रोग्राम करून बघू की एक्झॅक्ट ॲरे काम कसा करतो किंवा ॲरे हा इतका इफिशियंट डेटा टाईप का बरं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी. तर त्याच्या आधी आपण जाऊ कोड ब्लॉकला एक फाईल बनवू ॲरे नावाची, array1 नावाची करू. एक दोन तरी कोड आपण करू, जेणेकरून कळेल की आपण ॲरे का बरं यूज करायला पाहिजे आणि व्हेरिएबल का यूज नाही करायला पाहिजे, म्हणजे आपण डिराइव्ह डेटा टाईपला प्रायोरिटी का द्यायला पाहिजे आणि प्रिमेटिव्हला का आपण प्रायोरिटी नाही द्यायला पाहिजे, ह्या गोष्टी. ठीक आहे. तर मी इथे कोड ब्लॉकमध्ये आहे, न्यू फाईल, एम्प्टी फाईल. ठीक आहे. आणि आपण फाईलला नाव देऊ ARRAY array1. ठीक आहे. array1 मी माझ्या फाईलला नाव दिलं आणि आता आपण ते सिंटॅक्स देऊ, #include stdio.h int main एंट्री पॉईंट फंक्शन लिहू, रिटर्न 0. ठीक आहे. तर बघा आता ॲरे म्हणजे काय आणि ॲरे कसं इनिशियलाइज करता. तर बघा आपण इथे एक एक्झाम्पल घेतलं बघा, काय हे वालं इंट, खूप सारे इंटिजर्स आणि त्याचं डेटा टाईप्स. तर इथे आपण डेमॉन्स्ट्रेट करून बघू. ओके, इथे मी एक इंटिजर घेतला, इंट a इज इक्वल टू 10, इंट b इज इक्वल टू 20, इंट c इज इक्वल टू 30, int d is equal to 40, int e is equal to 50 and so on. ठीक आहे. तर सपोज मला जर खूप साऱ्या व्हॅल्यूज स्टोअर करायच्या असेल, खूप साऱ्या व्हॅल्यूज म्हणजे काय, सपोज मला माझ्या क्लासमध्ये किती स्टुडंट आहे तर त्यांचे सगळ्यांचे मार्क्स स्टोअर करायचे आहे आणि सपोज ॲव्हरेज एका क्लासमध्ये अप्रॉक्सिमेट 20-30 स्टुडंट असतात किंवा जास्त कमी असू शकतात ते. तर त्या केसमध्ये मला 70 व्हेरिएबल्स माझ्या मेमरीमध्ये स्टोअर करायला लागणार आहे. ठीक आहे. तर मग त्या केसमध्ये आपण ॲरे प्रेफर करू. आता ॲरे कसं करायचं बघा. इंट ARR हे माझ्या ॲरेचं नाव इज इक्वल टू, आणि माझ्या काय व्हॅल्यू टाकायच्या आहे तर मी डायरेक्टली इथे टाकेल, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 आणि 100. ठीक आहे. इकडे सेमिकोलन. ठीक आहे. सिंटॅक्स असा असतो ॲरेचा. ठीक आहे. तर बघा आता हा वे जास्त इफिशियंट नाही आहे का, की इथे माझं एका लाईनीमध्ये कोड झालेला आहे आणि इथेच तेच डेटा देण्यासाठी मला इतके सारे लाईन्स यूज करायला लागत आहे. ठीक आहे. तर हा असतो त्यातला फरक. ठीक आहे. आणि हा आहे प्रिमेटिव्ह डेटा टाईप आणि ह्याचाच यूज करून आपण हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे हा झाला डिराइव्हड डेटा टाईप. ठीक आहे. तर आता हा असतो त्या दोघांमधला फरक. आता हे झालं, आपण ॲरे बनवला आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकली. ठीक आहे. आता बघा, जर मला या व्हॅल्यूज रिट्राईव्ह करायच्या असेल म्हणजेच काय, तर मला 2 नंबरची व्हॅल्यू पाहिजे असेल किंवा मला 3 नंबरची व्हॅल्यू पाहिजे असेल, मला 3 नंबरच्या इलेमेंटची व्हॅल्यू पाहिजे असेल किंवा मला 1 नंबरच्या इलेमेंटची व्हॅल्यू ॲक्सेस करून पाहिजे असेल, तर ते कसं करायचं. तर बघा ते ना आपण इंडेक्स थ्रू करतो. तर बघा, प्रिंट करायची आहे मला व्हॅल्यू, VALUE व्हॅल्यू ऑफ फर्स्ट इलेमेंट इज %d ARR आणि त्याच्यामध्ये आपल्याला 0. आता इथे मी 0 का दिला, हां ओके, कॉपी. आता मला फर्स्ट इलेमेंटची व्हॅल्यू पाहिजे आहे. ठीक आहे. मला फर्स्ट इलेमेंटची व्हॅल्यू पाहिजे आहे म्हणून मी इथे 0 दिला. म्हणजेच काय, तर त्यांचं जे काउंटिंग आहे ते नॉर्मली आपल्यासाठी स्टार्ट जरी होत असलं 1 पासून, पण ॲरेचं काउंटिंग जे होतं ते होतं 0 पासून. म्हणजेच काय, तर हा आहे 0th इलेमेंट, हा आहे फर्स्ट इलेमेंट आणि हा आहे सेकंड इलेमेंट. आता जे की त्यांच्यासाठी हा 0th इलेमेंट आहे म्हणून मी त्याला काय सांगितलं की हा जो ॲरे आहे त्या ॲरेचा 0 इलेमेंट. कळलं मी इथं सिंटॅक्समध्ये असं का लिहिलं की ॲरेचा 0th इलेमेंट मला दे. ठीक आहे. मग आता आपण बघू प्रिंट होतंय का. ओके, तर मला इथे बरोबर 10 प्रिंट करून झालेलं आहे.
सपोज मला ते इथे 100 म्हणजे लास्ट वाला एलिमेंट प्रिंट करायचा आहे, तर मग आपण त्याचा इंडेक्स काउंट करू की हा माझा 0th इंडेक्स, हा फर्स्ट इंडेक्स, हा सेकंड इंडेक्स, हा थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, एट आणि 10 जो आहे तो माझा 9th इलेमेंट आहे. मग मी जर इथं त्याला दिलं की मला माझा 9th इलेमेंट कोणता आहे ते सांग, तर तो आपल्याला बरोबर 100 सांगेल. बघा इथे आलं व्हॅल्यू ऑफ फर्स्ट इलेमेंट. आता इथे मी फर्स्ट इथे हार्ड कोडेड दिलंय. इथे आपण करू व्हॅल्यू ऑफ लास्ट इलेमेंट, व्हॅल्यू ऑफ लास्ट इलेमेंट. कोड सेव्ह करू आणि इथे बघू काय होतं ते. बघा व्हॅल्यू ऑफ लास्ट इलेमेंट काय आली आपल्याला, 100 बरोबर व्हॅल्यू आली. म्हणजे म्हणजे इथे हे प्रूव्ह झालं का की ॲरेचा इलेमेंट जर आपल्याला ॲक्सेस करायचा असेल किंवा रिट्राईव्ह करायचा असेल तर तो स्टार्ट होतो 0 पासून. ठीक आहे, आपण याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघू कसं असतं. ओके, तर आपण इथे एक ॲरे बनवू. मी इथे एक ॲरे बनवते. ओके, हा आहे माझा ॲरे. फर्स्ट इलेमेंट, सेकंड इलेमेंट, थर्ड इलेमेंट इथे असणार आहे, फोर्थ इलेमेंट ऑफ ॲरे. आणि इन केस ऑफ ॲरे जसं आपण इलेमेंट्स ज्या सिक्वेन्सने देतो ते त्याच सिक्वेन्सने इन्सर्ट होता ॲरेमध्ये. ठीक आहे, तर ॲरेचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन हे असं असतं. आणि सपोज मला जर इलेमेंट ॲक्सेस करायचा आहे तर तो मी करू शकते इंडेक्स थ्रू. आता इंडेक्सिंग म्हणजे काय असतं, तर इथे ना आपण त्याचं इंडेक्स पण देऊ की इंडेक्स कसं देतात ते एकदा बघून घेऊ आपण. आणि इंडेक्स ऑफ ॲरे म्हणजे काय असतं, आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की ॲरेचं इंडेक्सिंग कसं असतं. कारण आपल्याला ॲरेमधला कुठला पण इलेमेंट जर ॲक्सेस करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण ॲक्सेस करू शकतो त्याच्या इंडेक्सिंग थ्रू. ठीक आहे, आणि ॲरेला त्याचा स्वतःचा ॲड्रेस पण असतो. आणि जेव्हा आपण एखादा ॲरे मेमरीमध्ये स्टोअर करतो तर त्याला कॉन्टिजियस मेमरी अलोकेट होते. ठीक आहे, बघा इथे 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हा 7. ठीक आहे, तर इन केस ऑफ ॲरे त्याचा जो स्टार्टिंग इंडेक्स असतो तो असतो 0. ठीक आहे, आता तो 0 का असतो ते येतं ह्या कन्सेप्टमध्ये, पॉइंटर अरिथमॅटिक त्या कन्सेप्टमध्ये कळतं की ॲरेचे इंडेक्स 0 पासून स्टार्ट का होते. पण सध्या आपण हेच बोलू की ॲरेचे इंडेक्स स्टार्ट्स फ्रॉम 0. आणि जर मला फर्स्ट एलिमेंट ॲक्सेस करायचा असेल तर त्याचा इंडेक्स असतो 0. ठीक आहे, आणि या ॲरेची जी साईज आहे ती 7 नाही आहे, ती आहे 8. साईज ऑफ ॲरे आहे 8 आणि फर्स्ट इंडेक्स जो स्टार्ट होतो तो असतो 0. साईज कॅल्क्युलेट करताना आपण 1 पासूनच करतो, पण जेव्हा त्याचा इंडेक्सिंग द्यायचा टाइम येतो तर तो स्टार्ट होतो 0 पासून. ठीक आहे, अजून ॲरेमध्ये अजून एक त्याचं कन्स्टंट असतो जो असतो नेम ऑफ ॲरे. ठीक आहे, ॲरेचं नेम. जसं आपण मगाशीच्या कोडमध्ये ARR असं त्या ॲरेचं नाव दिलं होतं, आपण ते काही पण देऊ शकतो, त्याच्याने ॲज सच काही फरक पडत नाही. पण जनरली ज्या व्हॅल्यू आपण स्टोअर करणार आहोत तर आपण त्याचं नाव देतो. सपोज मी जर स्टुडंट्सचे मार्क्स स्टोअर करणार असेल किंवा एम्प्लॉईजचे नेम स्टोअर करणार असेल तर मग मी त्याला त्याच्या अकॉर्डिंगली नाव देते. की सपोज मी स्टुडंटचे मार्क्स स्टोअर करते आहे तर मी ॲरेला नाव देईल मार्क्स, किंवा मी एम्प्लॉईजचे नेम त्याच्यामध्ये स्टोअर करत असेल ॲरेमध्ये तर मग मी त्याला नाव देईल एम्प्लॉईज असं. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण एक एक बघू की कशाला काय म्हणतात. तर सगळ्यात आधी तर हे असतं इंडेक्स.
जे झिरोने स्टार्ट होते ती असते इंडेक्स. नंतर हे असतं नेम ऑफ ॲरे. नेम ऑफ ॲरे जे की काही पण असू शकतं, फक्त मग त्याच्यामध्ये स्पेस नाही द्यायचा, बाकी ॲज सच त्याला काही कंडिशन नसते. नंतर हे असतं बेस ॲड्रेस. बेस ॲड्रेस म्हणजे काय, ॲरेच्या स्टार्टिंगचा जो ॲड्रेस असतो तर त्याला म्हणतात बेस ॲड्रेस ऑफ द ॲरे. ठीक आहे. आणि हे असतं त्याचा जिथे ॲरे आपला संपतो. आता इथं मी 132च का लिहिलंय तर बघा, एक जर इंटिजर असेल, काय म्हणते मी, जर एक इंटिजर असेल तर त्याची साईज असते 4 बाईट्स. किती असते? 4 बाईट्स. तर असे मी किती घेतले आहे, असे मी घेतले आहे 8 इंटिजर्स. ठीक आहे. असे मी किती घेतले आहेत, 8 इंटिजर्स. त्याच्यामुळे तिथं साईज मी लिहिलेली आहे 132. ठीक आहे. कळलं का तिथे 132 का बरं आलं, कारण की एक जर इंटिजर आपण स्टोअर केला तर त्याची साईज असते 4 बाईट. असे एक 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 करून मी किती इंटिजर स्टोअर केले आहे ॲरेमध्ये, 8 इंटिजर स्टोअर केले आहे. त्याच्यामुळे त्याची साईज झाली आहे 8 × 4 अशी 32. ठीक आहे. आता हेच जर मी दुसरं काही डेटा टाईप तिथे स्टोअर केला असेल, सपोज मी जर कॅरेक्टरचा ॲरे घेतला असेल तर त्याची साईज तिथे व्हॅरी होऊ शकते. ठीक आहे. हे झालं अबाउट ॲरे. आणि आता हे काय असतं, आणि हे जे आपण नंबर्स लिहिले 10, 20, 30, तर ते त्याला काय म्हणतात टेक्निकल लँग्वेजमध्ये, ते डिस्कशन करू. आधी तर हे असतं इंडेक्स. आधी आपण बघितलं की आपण ॲरे क्रिएट कसा करायचा, त्याआधी बघितलं ॲरे क्रिएट का करायचा, ॲरेची गरज काय आहे. तर ॲरे यूज होतो की मल्टिपल व्हॅल्यूज एका सिंगल नेम खाली आपण ठेवू शकतो. ठीक आहे. मला तिथे खूप सारे व्हेरिएबल्सची गरज पडत नाही मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायला. ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपण ॲरे रेफर करतो. ठीक आहे. ॲरे हे असतं इंडेक्स नेम. नंतर हे असतं नेम ऑफ ॲरे, जे की आपण काही पण ठेवू शकतो, त्याला काही रिस्ट्रिक्शन्स नसतात. तर ते असतं नेम ऑफ ॲरे. ठीक आहे. आणि ॲरे इज इंटरनली कन्सिडर ॲज पॉइंटर. जेव्हा आपण पॉइंटरचा कन्सेप्ट बघू तर तेव्हा कळेल. ॲरेचं नेम तिथे असतं, ॲरे नेम. ठीक आहे. तर बघा, ॲरेच्या ॲरेच्या रिलेटेड कोणत्या कोणत्या टर्म्स असतात, तर पहिलं असतं इंडेक्स नेम, इंडेक्सिंग, त्याला म्हणतात इंडेक्सिंग. नंतर असतं ॲरेचं नेम. नंतर असतं बेस ॲड्रेस, बेस ॲड्रेस ऑफ ॲरे, याला म्हणतात बेस बेस ॲड्रेस. आणि नेक्स्ट असतं ॲरेमध्ये तुम्ही कोणती व्हॅल्यू स्टोअर केली किंवा त्याचा डेटा किंवा व्हॅल्यू, डेटा किंवा व्हॅल्यू, त्याला असं म्हणतात डेटा किंवा व्हॅल्यू. ओके. तर त्यालाच म्हणतात डेटा किंवा व्हॅल्यू. तर आपण ॲरेचं आतापर्यंत काय काय डिस्कशन केलं की ॲरे इज डिराइव्ड डेटा टाईप, जे की एक डेटा स्ट्रक्चर पण आहे, एक डिराइव्ड डेटा टाईप आहे, आणि एक असा डेटा टाईप जो की सगळ्या सेम डेटा टाईप्सच्या व्हॅल्यू स्टोअर करतो अंडर अ सिंगल व्हेरिएबल नेम. एका सिंगल नेम खाली मल्टिपल व्हॅल्यूज तो स्टोअर करतो. ठीक आहे. नंतर आपण बघितलं की ॲरेमध्ये 4 मेन टाईप्स नाही म्हणता येणार, पण ॲरेचे नेम ॲरेचे 4 इम्पॉर्टंट पार्ट्स कोणते आहे, तर ते त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इंडेक्स ऑफ ॲरे, जे की स्टार्ट होतं 0 पासून. नंतर आहे नेम ऑफ ॲरे. नंतर आहे बेस ॲड्रेस. बेस ॲड्रेसचा ऑफ ॲरे म्हणजे काय, तर ॲरेचं स्टार्टिंग कुठपासून झाली आहे. आता इथं मी इमॅजिनरी ॲड्रेस दिलेला आहे ॲज अ 100 म्हणून, पण तो काही पण असू शकतो. पण त्याची जी रेंज आहे तर ती फिक्स असते. कशासाठी, जर डेटा टाईपसाठी. जर माझा डेटा टाईप हा इंटिजर असेल तर त्याला 4च्या मल्टिप्लायमध्ये मेमरी लोकेट होणार आहे. जर तो कॅरेक्टर असेल तर त्याला 1 बाईटच्या मेमरी 1 बाईटच्या मल्टिपलमध्ये मेमरी लोकेट होणार आहे. आणि जर तो डबल असेल तर त्याला 8च्या मल्टिप्लायमध्ये मेमरी अलोकेट होणार आहे. ठीक आहे. आणि नेक्स्ट असतो ॲरेचा डेटा, की मला ॲरेमध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करायचा आहे. आता आपल्या केसमध्ये आपण तो इंटिजर टाईपचा डेटा घेतलेला आहे. ठीक आहे. तर आता आपण बघू की ॲरे आपण इनिशियलाइज कसा करू शकतो, म्हणजे ॲरेमध्ये आपण व्हॅल्यू टाकायच्या कशा.
तर ॲरेमध्ये व्हॅल्यू टाकायच्या जनरली दोन टाईप्स असतात. त्यातलं पहिलं आपण इथे दुसरी फाईल घेऊया. ठीक आहे, आपण आधी इथे ना ह्या फाईलमध्ये लाईनीत सगळे इलेमेंट प्रिंट करून घेऊया 0 पासून 9 पर्यंत. एटी 90 बरोबर आहे का बघू एकदा. फर्स्ट इलेमेंट, सेकंड इलेमेंट, नंतर थर्ड इलेमेंट, फोर्थ इलेमेंट, फिफ्थ इलेमेंट, सिक्स्थ इलेमेंट, सेवन्थ इलेमेंट. आणि हे एक एक प्रिंट न करता त्याला पण एक अल्टरनेटिव्ह आहे. एट इलेमेंट, की मला जर सगळे इलेमेंट प्रिंट करायचे आहे ॲरे मधले तर त्याच्यासाठी आपण लूप वापरतो. नाइन्थ इलेमेंट आणि हा आहे लास्ट इलेमेंट, हा जसाच राहणार आहे. आणि इथे आपण एकदा इंडेक्सिंग चेंज करून घेऊ. 0 नंतर 1 नंतर 2 नंतर 3 4 फोर्थ इलेमेंट, फिफ्थ इलेमेंट, सिक्स्थ इलेमेंट, सेवन्थ, एट्थ इलेमेंट आणि इथे नाइन्थ इलेमेंट. ठीक आहे, कोड सेव्ह करू आणि रन करू आणि आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज बरोबर भेटत आहेत की नाही ते एकदा डिस्कस करून घेऊ. ओके, इथे आपण /n द्यायला पाहिजे म्हणजे सगळं जे आउटपुट आहे ते नवीन लाईनवरती येईल. एका लाईनमध्ये मला माझं आउटपुट व्यवस्थित दिसेल फॉर्मॅटिंगसाठी. आणि इथे आपण इंटिजरचा ॲरे घेतला आहे, आपण तो कॅरेक्टरचा पण घेऊ शकतो. पण मग इंडेक्सिंग आणि बाकी या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सेम असतात, त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही सिंटॅक्टिकली. ओके, बघा इथे आले एका लाईनीत व्हॅल्यू सगळ्या 10 20 30. बघा जो फर्स्ट इलेमेंट आहे त्याचा इंडेक्स 0 आहे. ठीक आहे, तर असं ह्या पद्धतीने आपण ॲरे इनिशियलाइज करू शकतो. म्हणजे काय, ॲरेमध्ये व्हॅल्यूज टाकू शकतो. आणि अजून एक दुसरी मेथड आहे, तर ती मेथड कशी आहे ते बघू. मी दुसरा कोड घेते, ARRAY ॲरे 2 नावाने .c. अगेन हॅश इन्क्लूड stdio.h int main rn return 0. ठीक आहे, हा झाला आपला बॉयलर प्लेट कोड. बघा दोन मेथड्स कोणते आपण आधी त्याचं थेरॉटिकल बघून घेऊ काय आहे कसं आहे. इथे मी हे सगळं क्लोज करून एक नवीनच फाईल घेते. न्यू फाईल, ही सेव्ह करायची काही आवश्यकता नाही. ओके, तर इथे मी एक फाईल घेऊ. ओके, एरिया सिलेक्ट करून इथे ways to initialize ॲरे म्हणजेच काय, तर ॲरेमध्ये व्हॅल्यूज आपण कशा टाकू शकतोय. तर त्याचं पहिलं आहे मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट आणि सेकंड आहे मेंबर बाय मेंबर इनिशियलायझेशन. ठीक आहे, तर ह्या दोन त्याच्या टेक्निक आहे. काय कोणते आहेत, मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट आणि सेकंड वन आहे मेंबर बाय मेंबर इनिशियलायझेशन. तर आधी आपण बघू की मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट म्हणजे काय असतं. तर आपण जो हा कोड केला ना,
मगाशीचा ॲरे 1चा, आणि हे जे इनिशियलायझेशन आहे तर त्याला आपण म्हणतो मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट. आता लिस्ट का बरं? कारण की बघा आपण एका पाठोपाठ एक लिस्टिंग केली आहे मेथड्सची नाही सॉरी इलेमेंट्सची. इथे इलेमेंट्सची आपण लिस्ट केली आहे, त्याच्यामुळे त्याला आपण बोलतो की मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट. आणि तिथे आपण कसला यूज करतो? मेंबर इनिशियलायझेशन लिस्टमध्ये कर्ली ब्रॅकेट्सचा यूज करतो. ठीक आहे. देन नेक्स्ट इज मेंबर बाय मेंबर इनिशियलायझेशन, आणि मेंबर बाय मेंबर इनिशियलायझेशन मध्ये आपण यूज करतो स्क्वेअर ब्रॅकेट्स. ठीक आहे, स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतो. आणि त्यालाच दुसरं नाव आहे सबस्क्रिप्ट ऑपरेटर. त्यालाच काय म्हणतात? सबस्क्रिप्ट ऑपरेटर. सबस्क्रिप्ट आता बघा इथे पण आपण यूज केलंय का सबस्क्रिप्ट ऑपरेटर टू ऍक्सेस द इलेमेंट, म्हणजे इलेमेंट डिस्प्ले करण्यासाठी किंवा इलेमेंट ऍक्सेस करण्यासाठी पण आपण सबस्क्रिप्ट ऑपरेटरचा यूज केलेला आहे. आणि सेम आपण काय बोलता मेंबर इनिशियलायझेशन साठी पण आपण सेम ऑपरेटरचा यूज करू शकतो सेकंड वे मध्ये. ठीक आहे, तर आता आपण सेकंड पद्धत बघू की कसं इनिशियलाइज करता. ह्या कोडमध्ये येऊ आणि इथे आपण करू इंट ARR. आता जे की मी मेंबर्स जे आहे ते मेंबर बाय मेंबर इनिशियलाइज करणारी, म्हणजे काय एक मेंबर घ्यायचा त्याला व्हॅल्यू द्यायची, दुसरा मेंबर घ्यायचा त्याला व्हॅल्यू द्यायची, तिसरा मेंबर घ्यायचा त्याला व्हॅल्यू द्यायची. तर मग मला इथे एक्झॅक्ट किती मेंबर घ्यायचे आहेत तर हे मला या ब्रॅकेटमध्ये तिथे तसं मेन्शन करायला लागणार आहे. मग मी इथे देते 5 इलेमेंट. ठीक आहे, आपण याच्यामध्ये तसं काहीच केलं नाहीये. बघा इथे हे ब्रॅकेट काय आहे? एम्प्टी ब्रॅकेट्स आहेत. का? कारण की आपण लगेचच्या लगेचच तिथे इनिशियलायझेशन केलंय. पण इथे आपण लगेचच्या लगेच न करता एक एक इलेमेंटला करणार आहे, त्याच्यामुळे त्याचा सिंटॅक्स असा असणार आहे. आणि इथे आपल्याला साईज देणं ही कंपल्सरी आहे. ठीक आहे, इथे आपल्याला कंपल्सरी साईज द्यायला लागते. आणि इन केस ऑफ मेंबर बाय मेंबर इन केस ऑफ मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट आपल्याला इथे साईज देणं हे कंपल्सरी नसतं. दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं, पण इथे मेंबर बाय मेंबर मध्ये आपल्याला साईज देणं हे कंपल्सरी असतं. मग बघा ARR चा झिरोथ इलेमेंटला मी दिली इज इक्वल टू 10. ठीक आहे, ARR च्या पहिल्या इलेमेंटला मी दिलं 20. ARR काय? माझ्या ॲरेचं नाव आहे. ठीक आहे, दुसऱ्या एलिमेंटला आपण व्हॅल्यू दिली 30. चौथ्याला दिली 40. ठीक आहे, तर आपण अशा किती पण व्हॅल्यूज देऊ शकतो. ठीक आहे, कोड सेव्ह करू आणि प्रिंट करू एक एक व्हॅल्यू. ARR चा झिरोथ इलेमेंट %values %d ते आपण व्हॅल्यू करू, कंट्रोल S करू आणि ते सेमीकोलन देऊ, सिंटॅक्टिकल एरर येणार नाही. ठीक आहे, आता मी काय केलंय? फक्त एकच व्हॅल्यू प्रिंट केली आहे. कोणती? ARR ऑफ 0 ची व्हॅल्यू. हा कोड रन करून बघू. बघा दिसला का? मला पहिली व्हॅल्यू मला इथे मिळाली आहे. सेम आपण दुसरी व्हॅल्यू पण प्रिंट करू शकतो. ठीक आहे, आता इथे आपल्याला स्लॅश द्यायला लागेल, म्हणजे सगळे जे आउटपुट आहे ते एका लाईनीत येईल आणि दिसताना पण व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, झिरोथ इलेमेंट, पहिला इलेमेंट, नंतर दुसरा इलेमेंट आणि इथे तिसरा इलेमेंट. फाईल सेव्ह करू आणि रन करू. स्लॅश एन परत द्यायला विसरले. ठीक आहे, कोड सेव्ह करू आणि रन करू. ओके, तर आपल्याला इथे पण व्हॅल्यू मिळालीच आहे. तर आउटपुट बघून आपल्याला कळतच नाही की आपण कोणती मेथड यूज केली आहे ॲरे इनिशियलाइज करण्यासाठी. मेंबर बाय मेंबर केली आहे की मेंबर इनिशियलायझेशन केली आहे. ठीक आहे, तर आपल्याला जो प्रेफर वे असेल आपण त्याच्याने करू शकतोय. ठीक आहे,
तर हे असतं दोन टेक्निक्स टू इनिशियलाइज द इलिमेंट ऑफ ॲरे. पहिला आहे मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट आणि नंतर आहे मेंबर बाय मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट. In member by member initialization list at the time of creating array, it is compulsory to specify the size of array. कशामध्ये बोलली मी? मेंबर बाय मेंबर इनिशियलायझेशन मध्ये. मेंबर बाय मेंबर इनिशियलायझेशन मध्ये आपल्याला ॲरेची साईज देणं हे कंपल्सरी असतं, नाही तर तिथे एरर येतो. ठीक आहे. पण इन केस ऑफ मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट ते आपल्याला कंपल्सरी नसतं. आपल्याला द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो, नाहीतर नाही देऊ शकत, ती ऑप्शनल आहे. ठीक आहे. तर हे झालं अबाउट द ॲरे. आता या एक्झाम्पलमध्ये जर मला माझ्या ॲरेचा बेस ॲड्रेस पाहिजे असेल की मला जाणून घ्यायचं माझ्या ॲरेचा बेस ॲड्रेस काय आहे, तर तो बघा कसा असतो. बेस ॲड्रेस ऑफ ARRAY ॲरे इज %d ARR. ठीक आहे. कंट्रोल S. आता ARR म्हणजे काय बघा. ओके, कोडमध्येच आपण बघू आधी. कोड सेव्ह करू. ओके, तर हा आहे माझ्या ॲरेचा ॲड्रेस. ठीक आहे. जो बेस ॲड्रेस मी मगाशी बोलली तोच हा बेस ॲड्रेस आहे. आणि आपल्याला एक्झॅक्ट त्याला किती साईज अलोकेट झाली आपण ते पण बघू शकतो युजिंग साईज ऑफ ऑपरेटर. साईज ऑफ ॲरे इज %d साईज ऑफ ओपन क्लोज सर्क्युलर ब्रॅकेटमध्ये ARR. ठीक आहे. बघूया काय आउटपुट येते आपल्याला. कंट्रोल S करू आणि बघूया. साईज ऑफ ॲरे इज 20. आता इथे 20 का आलं असेल, इथे मी स्लॅश एन देते आणि व्यवस्थित आपण आउटपुट एकदा बघून घेऊ. ठीक आहे. मी किती इलेमेंट्सचा ॲरे घेतलेला आहे, याच्यात किती इलेमेंट्स आहे, तर 1 2 3 4. ठीक आहे. 4 काउंटला आपल्याला 1 पासूनच स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. तर बघा किती इलेमेंट्स आहे, 4 इलेमेंट्स आहे. कोणते? 10 20 30 आणि 40. हे माझ्याकडे 4 इलेमेंट्स आहे आणि एका इंटिजरची साईज आहे 4 बाईट्स, म्हणजेच काय 4 × 4. 4 4 20. तर मग याची साईज किती येणं एक्सपेक्टेड आहे, तर 20 बाईट्सची साईज येणं एक्सपेक्टेड आहे. आणि बघूया ते येत आहे का. ओके, इथे आलेला आहे साईज ऑफ ॲरे इज 20. आता साईज ऑफ ॲरे फाइंड करण्यासाठी मी इथे साईज ऑफ नावाचा एक ऑपरेटर आहे सी मध्ये इनबिल्ट, तर तो यूज केलेला आहे. ठीक आहे. जेणेकरून मला माझ्या ॲरेची साईज कळेल आणि त्याचा ॲड्रेस पण कळेल. ठीक आहे. तर असं असतं ॲरे. आणि ॲरेचा ॲड्रेस फाइंड करण्यासाठी अजून एक ऑप्शन आहे, त्याला म्हणतात ॲड्रेस ऑफ ऑपरेटर, जो आपल्याला ॲड्रेस देतो. मग इथे मी लिहिते युजिंग ADD ॲड्रेस ऑफ ऑपरेटर %d. तो असतो %चा सिम्बॉल. ठीक आहे. आउटपुट दोघांचं पण सेमच यायला पाहिजे. बघूया येत आहे का. ओके, दोघांचं परत मी स्लॅश एन द्यायचं विसरले. /n आणि बघूया. ओके, तर हे दोन आउटपुट जे आहेत ते आपल्याला सेम आलेले आहे. का आलेले आहे? कारण की माझ्याकडे 2 मेथड्स आहे किंवा 2 वेज आहे इन विच की मी ॲड्रेस फाइंड करू शकते. पहिला आहे अँड ऑपरेटर, याला म्हणतात अँड ऑपरेटर किंवा म्हणतात %चं सिम्बॉल. ते आहे ॲड्रेस ऑफ ऑपरेटर, त्याला काय म्हणतात ॲड्रेस ऑफ ऑपरेटर. आणि हे मी दिलं आहे डिरेक्टली ॲरेचं नेम. ठीक आहे. तर बघा आपण काय काय बघितलं. ॲरेचं इंडेक्सिंग बघितलं, जे की 0 पासून स्टार्ट होतं. ॲरेची साईज कशी कॅल्क्युलेट होते, जेवढी आपल्या एका प्रिमेटिव्ह डेटा टाईपची साईज आहे इंटू त्याच्या मल्टिपलमध्ये त्याला साईज लोकेट होत असते. नंतर बघितलं ॲरेचं नेम काय आहे. नंतर बघितलं ॲरेचा बेस ॲड्रेस काय आहे आणि आपण तो कसा डिस्प्ले करू शकतोय. नंतर बघितलं की कोणते कोणते वेज आहे इन विच वी कॅन इनिशियलाइज ॲरे. ठीक आहे. तर हे होतं अबाउट. आणि आता आपण जे जे काही मुद्दे डिस्कस केले विच इज ॲप्लिकेबल फॉर सिंगल डायमेन्शनल ॲरे. सिंगल डायमेन्शनल ॲरे म्हणजे काय, तर आपल्याकडे एक
एक सिंगल रो मध्ये इलेमेंट्स होते, ठीक आहे. पण आता एक नेक्स्ट टाइप ऑफ ॲरे पण असतो, ज्याला म्हणतात की 2D ॲरे, 3D ॲरे, 4D ॲरे एक्सेट्रा, आणि याला एकत्रितपणे म्हणतात मल्टी डायमेन्शनल ॲरे. मल्टी डायमेन्शनल ॲरे म्हणजेच काय, तर जिथे मल्टिपल रोज आणि कॉलम्स असतात, तर त्याला आपण म्हणतो मल्टी डायमेन्शनल ॲरे. तर ते थोडंसं आपण इन शॉर्ट डिस्कशन करू की मल्टी डायमेन्शनल ॲरे म्हणजे काय असतं. पण जर प्रॅक्टिकली बघायला गेलं तर मोस्ट फ्रिक्वेंटली युज्ड टाईप ऑफ ॲरे इज 1D आणि 2D ॲरे, ठीक आहे. आता 2D ॲरे दिसताना कसा दिसतो आणि 1D ॲरे दिसताना कसा दिसतो बघा. मगाशी मी जी डायग्राम काढली ना, ज्याच्यामध्ये मी ॲड्रेस आणि त्या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, तर ती बघा या फॉर्मॅटमध्ये होती, बरोबर का. एक अशा सिंगल पट्टीच्या फॉर्मॅटमध्ये होती, ठीक आहे. आणि त्याला मी असे असे काहीतरी एका सिंगल रो मध्ये आपण ते डिस्प्ले केले होते, ठीक आहे. पण आणि हे झालं टाईप ऑफ सिंगल डायमेन्शनल ॲरे. याला काय म्हणतात, सिंगल डायमेन्शनल ॲरे. पण मल्टी डायमेन्शनल किंवा 2D ॲरेमध्ये काय असतं, मल्टिपल रोज आणि कॉलम्स असतात. म्हणजे कसं बघा, इथे आपण 2D ॲरे बघू एकदा. 2D ॲरे काय असतं बघा. 2D ॲरे जो आहे तो दिसताना असा दिसतो. असा नाही दिसत, कम्प्लीट करते मी डायग्राम मध्ये. ओके, ओके. बघा इथे आले का मल्टिपल रोज आणि कॉलम्स, तर त्याला त्याला म्हणून म्हणतात मल्टी डायमेन्शनल ॲरे. मग त्याच्यामध्ये पण टाइप्स असतात की 1D ॲरे, 2D ॲरे, 3D ॲरे. मग 3D ची आपल्याला एवढी म्हणजे ते मोस्ट फ्रिक्वेंटली यूज पण होत नाही, ठीक आहे. ही झाली रोज आणि कॉलम्स, म्हणून याला म्हणतात मल्टी डायमेन्शनल ॲरे, ठीक आहे. त्याच तो एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेस. आणि इन केस ऑफ मॅट्रिक्सचे प्रॉब्लेम्स हे किंवा पॅटर्न प्रिंटिंग ज्याला म्हणतात, तर त्या केसमध्ये हे मोस्टली यूज होतात, ठीक आहे. तर बघा, हा असतो आपला सिंगल डायमेन्शनल ॲरे, यालाच म्हणतात 1D ॲरे. आणि हा असतो 2D ॲरे, ठीक आहे. इथे आपण एकदा लिहून घेऊ 1D ॲरे काय असतो आणि 1D ॲरे आणि 2D ॲरे. 1D 1D ॲरे आणि हा असतो 2D 2D ॲरे, ठीक आहे. तर हा त्या दोघांमधला फरक आहे. तर बघा, आपण एक छोटासा डेमॉन्स्ट्रेशन घेऊ की 2D ॲरे काय असतो. इन केस ऑफ 2D ॲरे इनिशियलायझेशन हे सेम 2 वेनीज होतं. मग आपण हे प्रेफर करू, ठीक आहे. हे कोणत्या टाईपचं मेंबर इनिशियलायझेशन आहे, तर मेंबर इनिशियलायझेशन लिस्ट याला म्हणतो आपण, ठीक आहे. मग आता इथे मेंबर आपण ऑलरेडी इनिशियलाइज केलेले आहे. बघा इथे तिथे सिंगल रो होतं, त्याच्यामुळे आपण एक सिंगल साईज दिली, ठीक आहे. म्हणजेच काय, तर फक्त रोची साईज दिली. बघा, इन केस ऑफ 1D ॲरे हे फक्त एवढंच होतं, ठीक आहे. एवढी साईज होती. पण आता जे की तिथे अजून एक कॉलम पण ऍड झालेला आहे, त्याच्यामुळे आपण इथे दिला 3. आता 3 म्हणजे काय, तर एक मिनिट. ओके, 3x3 म्हणजे काय, तर 3 रो आणि 3 कॉलम. कळलं का, इथं मी किती रोज घेतल्या, 5 रोज आणि 5 कॉलम घेतले. पण फॉर द अंडरस्टँडिंग पर्पज मी तिथे फक्त 3 रो आणि 3 कॉलम घेतलेले आहे, ठीक आहे. मग बघा आपण कसं करू शकतो, आपण प्रिंट एफ, आपण व्हॅल्यूज कशा प्रिंट करू शकतो ते बघा. आता व्हॅल्यू %d ARR म्हणजे काय, ॲरेचं नाव, 0th रो आणि 0th कॉलम, ठीक आहे. आता 0th रो आणि 0th कॉलम म्हणजे काय बघा, हा वाला सेल, ही वाली सेल, ठीक आहे. मी याला दिला 10, ठीक आहे. कळलं का मी काय केलं.
बघा हा माझा 0th रो आणि 0 कॉलम आहे. आडवी असते रो आणि उभा असतो कॉलम. ठीक आहे, कॉलम आणि रो दोघं पण इथं काय असतात 0 0 असतात. मग आता आपण पुढचा एलिमेंटला व्हॅल्यू ऍक्सेस करू. printf printf व्हॅल्यू %d सॉरी डबल कोट मध्ये इकडे /n आणि ARR म्हणजे काय, ॲरेचं नाव, 0th रो आणि पहिला कॉलम. ठीक आहे, 0th रो पहिला कॉलम म्हणजे काय, बघा ही सेल 0th रो सेमच आहे, फक्त कॉलम बदलला आहे. कळलं का? आडवी जर आपण रो कन्सिडर केली तर रो ही आणि ही पूर्ण एक रो आणि हा पूर्ण एक कॉलम. मग आता मला जर इथे एलिमेंट इन्सर्ट करायचा आहे तर रो सेम असणार आहे, फक्त कॉलम एकने इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, मग बघा मी कसं त्याचा सिंटॅक्स राईट करू शकते असा. ठीक आहे ना. नेक्स्ट इज printf व्हॅल्यू %d/n ॲरेचा पुढचा एलिमेंट आपण ऍक्सेस करू, जो की असणार आहे 0 सेम रो आणि कॉलम एकने इन्क्रीज. ठीक आहे, परत एकदा printf व्हॅल्यू %d/n ॲरेचा पहिला पहिली रो, आधी होती 0th रो, आता रो पण एकने इन्क्रीज झाली आहे आणि 0th कॉलम. ठीक आहे, printf व्हॅल्यू %d/n फॉर द न्यू लाईन ॲरेचा पहिली रो आणि पहिला कॉलम. ठीक आहे, printf सर्क्युलर ब्रॅकेट्स आणि डबल कोट मध्ये व्हॅल्यू %d/n ARR म्हणजेच नेम ऑफ ॲरे पहिला रो आणि सेकंड कॉलम, पहिला रो आणि सेकंड कॉलम. ठीक आहे, देन परत printf व्हॅल्यू %d/n ओके. तर बघा अशा फॉर्मॅटमध्ये हे सेव्ह होणार आहे. म्हणजे डेटा कसा स्टोअर होणार आहे बघा, 10 20 30 40 50 60 70 80 आणि 90. ठीक आहे, तर तो अशा फॉर्मॅटमध्ये तो स्टोअर होणार आहे 2D ॲरे. ठीक आहे, 2D ॲरे म्हणजेच काय, तर एक मिनिट इथे आधी फॉर्मॅट करू. 2D ॲरे म्हणजे काय, मल्टिपल रोज आणि कॉलम्स, त्याला म्हणतात 2D ॲरे. ठीक आहे, 90. ठीक आहे, आपण कोड सेव्ह करू आणि हे बघा हे जे आहे ते या फॉर्ममध्ये स्टोअर होणार आहे. ठीक आहे, 3 रोज आणि 3 कॉलम्स. ठीक आहे, 3 रोज 3 कॉलम्स का बरं, कारण की आपण इथे 3 रो आणि 3 कॉलम्स दिलेला आहे. पहिला जो नंबर असतो तो तो रिप्रेझेंट करतो रोला आणि सेकंड जो आहे तो रिप्रेझेंट करतो कॉलमला. तर आपण एकदा कोड रन करून बघू, बरोबर सगळे एलिमेंट्स दिसत आहेत का? ओके, 10 20 30 बरोबर दिसतं. इथं फक्त थोडा फॉर्मॅटिंगचा इश्यू /n राहिला आहे. कंट्रोल S आणि कोड रन करू.
ओके, ठीक आहे. तर बघा आलंय बरोबर आपले आउटपुट. आता हे व्हॅल्यूज जाऊ दे, तिथे हार्ड कोडेड आहे, पण इम्पॉर्टंट आहे ह्या राईट हँड साईडच्या व्हॅल्यूज. ठीक आहे, 10, 20, 30 अप टू 90. ठीक आहे, तर असा असतो 2D ॲरे. ठीक आहे, तर हे सगळं डिस्कशन होतं अबाउट द ॲरे, 1D ॲरे आणि 2D ॲरे. त्याच्यामध्ये आपण बघितलं आपण ॲड्रेस कसा फाइंड करतो, साईज कशी फाइंड करतो, बेस ॲड्रेस म्हणजे काय, इंडेक्सिंग म्हणजे काय, आणि ॲरेबद्दलचं ओव्हरऑल डिस्कशन. ठीक आहे, थँक्यू.